अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होते. त्यांना पण ते या जगाला घडवून गेले. अरे, या माझ्या बाबांनी वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा या भारताचे संविधान लिहिले. आपल्या देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी आणणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषास महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करते. मोजू कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकी. तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हता, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होता. तर आज या ठिकाणी आपण सर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलो आहोत. हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो, आवाज. मॅडम आवाज. तर मी सोनाली किरकर मॅडम यांना विनंती करते की आपल्या आजच्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत. नमस्कार, मी सोनाली सुरेश तिरकर, हजेरी क्रमांक 49. आपण सर्वजण आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित झालो आहोत. सर्वप्रथम मी विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन करते, तसेच कोटी कोटी प्रणाम करते आणि हर्ष, उल्हास आणि आनंदाने तुम्हा सर्वांचे स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर सुविद्या सरवणकर मॅडम स्कूल क्रमांक 1 म्हणजे पृथ्वी कुलाच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करते. त्याचप्रमाणे आपल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉक्टर BC खाडे सर, डॉक्टर सुनीता लोंढे मॅडम, संजीवनी पैठणकर मॅडम व दडपे मॅडम, तसेच आमच्या पृथ्वी कुलाच्या मार्गदर्शिका डॉक्टर निलिमा मोरे मॅडम यांचे मी आजच्या कार्यक्रमात स्वागत करते. तसेच B.Ed द्वितीय वर्षाचे आपण सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांचे मी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद सोनाली मॅडम. आकाशात एक निळा तारा आपला असावा, थकलेले डोळे उघडताच निळा झेंडा चमकून दिसावा. एक छोटीशी दुनिया आपली असावी, त्या दुनियेत नेहमी माझ्या ध्रीमाची मूर्ती दिसावी. तर मी वंदना बुधार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाचा व्हिडिओ क्लिप. हॅलो वंदना मॅडम. वंदना मॅडम आहेत का? आहेत. वंदना मॅडम आवाज येतो तुम्हाला? हॅलो वंदना मॅडम. हा, माझी स्क्रीन दिसते का? हॅलो, आवाज येतो?
हो येतोय आवाज, पण स्क्रीन नाही दिसत तुमची. मॅडम नेटवर्क इश्यू आहे, होत नाही आहे. अध्यक्षिका प्राचार्य डॉक्टर सुविद्या सरवणकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन. एकता मॅडमने पीपीटी शेअर केली आहे. Wear them for parties. Wear them to office or at home. Shop the latest food. व्हिडिओ प्ले करायचा का प्रतिमा पूजनचा? हा करा ना. माझ्याकडे हाच आहे एवढा, आणि मॅडमनी पण एवढाच फोटो तयार केलेला आहे, तर मग खालच्या स्लाइड्स दाखवा मॅडम. ओके. हे संविधान दिना दिवशी बनवलेले पीपीटी आहे. मॅम सुरू करायची का पुढची प्रास्ताविका वगैरे? हो हो, एक मिनिट मॅडम. हा. काही तांत्रिक अडचणीमुळे प्रतिमा पूजनाचा व्हिडिओ प्ले करता आला नाही. यानंतर मी सुवर्णा दंडगुळे मॅडमना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे. धन्यवाद मॅडम. माझे नाव सुवर्णा रावसाहेब दंडगुले, रोल नंबर 10. मी प्रास्ताविका करणार आहे आजच्या कार्यक्रमाची. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा महानिर्वाण दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी परिनिर्वाण झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समुद्र किनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये 7 डिसेंबर 1956 रोजी 12 लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. निधनापूर्वी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांना बौद्ध लोक बोधिसत्व मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते. यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महानिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महानिर्वाण दिन निमित्त व 1 डिसेंबर पासून मुंबईत त्यांचे समाधी स्थळावर निमित्त करून लाखो असलेल्या चैत्यभूमी येथे भारतातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे 25 लाखाहून अधिक भीम अनुयायी जमा होतात व तेच त्यांची भूमी सतुपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थि कलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. त्या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. धन्यवाद. मी माझे बोलून थांबवते. पुढील सूत्रसंचालन श्वेतांबरी कृतिकर मॅडम करतील. मॅडम तुमची स्क्रीन बंद करा. ओके. धन्यवाद सुवर्णा मॅडम. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला,
दीनदुबळांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला. अशा या आपल्या बाबासाहेबांच्या जीवनावर छात्राध्यापिका नीतू पॉल मॅडम एक पीपीटी सादर करते. Thank you, Svetamri. Good morning to all of you. This is Neetu Paul, roll number 40. Today I am going to show a PPT on Dr. B.R. Ambedkar. Dr. B.R. Ambedkar. Okay, and his early life and education. Today I am going to show you a PPT on early life and education of Dr. B.R. Ambedkar. So, Dr. B.R. Ambedkar was born on April 14, 1891 in Madhya Pradesh. He was the 14th son of Ramji and Bhima Bai Sakpal Ambedkar. He belonged to the untouchable Meher caste. His father and grandfather served in the British Army. Ambedkar was a brilliant child. His teacher at school impressed and added a surname Ambedkar to him. One day, Ambedkar and other untouchable children were segregated because of their caste and given little attention by their teachers. They were not allowed to sit inside the class. In 1894, Ambedkar's mother died. Then his higher education. In 1897, Ambedkar became the only untouchable enrolled in Elphinstone High School. In 1906, his marriage was arranged to a 9-year-old girl named Ramabai. In 1912, he obtained a degree in economics and political science from Bombay University. In 1913, he moved to United States where he had been awarded an scholarship of $11.50 per month for 3 years. He also received an opportunity for postgraduate education at Columbia University in New York City. In 1915, passed MA majority in economics with sociology, history, philosophy, and anthropology. His first thesis was Ancient India Commerce and second was National Dividend of India in 1916. Finally received PhD in economics in 1917 in the third thesis. In 1932, he took his DSc in economics, Doctor of Science. In 1952, completed his third PhD in law and fourth in 1952 in Columbia. His opposition to untouchability. Dr. Ambedkar worked as a private tutor as an accountant but failed when his client learned that he was an untouchable. In 1918, he became professor of political economy in Sindham College of Commerce and Economics in Mumbai. His protests are while practicing law in Bombay High Court, he tried to uplift the untouchable in order to educate them. His first organized attempt to promote education, socio-economic improvement, and Dalit rights. In 1927, he started a movement to open up drinking water for public. He also struggled for the right to enter in Hindu temple. His political career. In 1953, he became the principal of Government Law College, Mumbai. His wife Ramabai died after a long illness. In 1952, Baba Saheb contested in the Indian general election but lost to the Congress candidate. He tried to enter Lok Sabha in 1954 and placed third by Congress.
drafting India's constitution after 15th of August 1947, invited by the Congress government to serve as the first law minister. On 29th of August, he was appointed as chairman of the drafting committee charged to write India's new constitution. The constitution was adopted on 26th of November 1949 by the Constituent Assembly. In 1940, he was suffered from lack of sleep and diabetes, and there he met Dr. Sharda Kabir, whom he married on 15th of April 1948. Conversion to Buddhism. Dr. Ambedkar studied Buddhism all his life, and in 1950 he traveled to Sri Lanka to attend meeting of the World Philosophy of Buddhism. In 1955 he founded Buddhist Society of India. He completed his final work on the Buddha and his Dhamma. 3 days after completing his book, he died at his home, Delhi, on 6th of December 1956. His messages are: the final word of advice to you are educate, agitate, and organize. Have faith in yourself, learn to live in his word with self-respect. I like the religion that teaches equity, equality, and fraternity. It is the education which is the right weapon to cut slavery. Thank you. धन्यवाद नीतू पॉल मॅडम. समस्कारण पुन्हा दे सूर्य नवा महामानवा, शिकू आणखी होऊया संघटित सर्वांचे. दुभंगलेले पुन्हा पुन्हा सांगतो भीम सांगतो, निळे आकाश त्यांचीच अथांगता भीमाची गाथा. लोकांसाठी सत्याच्या मार्गावर चालावे यासाठी बनले ते मार्गदर्शक, वेळ प्रसंगी योग्य वाट दाखवण्यासाठी बनले ते दिशादर्शक. अशा या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दल भाग्यश्री जाधव मॅडम आपल्याला थोडक्यात. नमस्कार सर्वांना. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वच्छतेचे प्रसारक गाडगे बाबा, संत गाडगे बाबा, आद्यश्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले, त्याचप्रमाणे आपले भारतीय राज्यघटनेचे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुविधा सरवणकर मॅडम, त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर खाडे सर, प्राध्यापक सी गडपे मॅडम, प्राध्यापक संजीव द्वितीय वर्ष बीएडचे सर्व छात्र, अध्यापक मित्र आणि मैत्रिणींनो, त्याचप्रमाणे कार्यालयीन कर्मचारी सर्वांना माझे सस्नेह नमस्कार. आज दिनांक 6 डिसेंबर 2019 या दिवशी आपल्या कॉलेजला आपल्याला शक्य न झाल्यामुळे आज दिनांक शनिवारी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण अभिवादन करण्याचा जो कार्यक्रम आहे तो आज आपण इथे घेत आहोत ऑनलाईन माध्यमातून. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मौली या गावात मध्य प्रदेशात झाला. मगाशी आपल्याला पॉल मॅडम पीपीटीद्वारे आपल्याला संपूर्ण बाबासाहेबांचं जीवन चरित्राची आपल्याला कल्पना दिली आहे. मला काही गोष्टी ते सर्वांसमोर थोड्या शेअर कराव्याशा वाटतं. बाबासाहेबांचं कार्य मांडण्यात माझं नॉलेज नाही, तरी पण आज मानवाला अभिवादन देण्यासाठी 2 शब्द मला व्यक्त करावे वाटत आहे. 6 डिसेंबर या दिवशी काही लोकांनी मला, माझ्या ओळखीतल्या लोकांनी मला शुभेच्छा पाठवल्या, तर काही माझ्या शिक्षक मैत्रिणी मला सांगतात की मॅडम असं काहीतरी आहे.
लहानपणापासून पुस्तकातून व शाळेच्या भाषणातून ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब हा एक त्यांचे कैवारी तो सर्वांचा एक ग्रह आहे. बाबासाहेब पैसे घ्यायला आणले माधुरी तेल आलंय ना आपल्याकडे. आपले जे राष्ट्रीय नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर असू दे, महात्मा गांधी असू दे, पंडित नेहरू असू दे, जो इतिहास झालेला आहे तो आपल्या काम आहे. बाबासाहेबांचं कार्य हे अतिशय विस्तृत आहे की असं म्हणण्याचा कागद, वृक्षाची लेखणी, समुद्राची शाई जरी एकत्र केली तरी आपण बाबासाहेबांचं कार्याची पूर्ती करू शकत नाही. आज सर्वांसमक्ष 11 डिसेंबर, पण आपण आपल्या प्रात्यक्षिकाच्या कार्यामुळं आज आपण बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन 6 डिसेंबरचा जो काही उपक्रम आहे तो आज आपण साजरा करत आहोत. तर आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांचा आपण महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत. तर या कार्यक्रमाचे आयोजक मार्गदर्शक डॉक्टर निलिमा मोरे मॅडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सरवणकर मॅडम, माझे सहकारी डॉक्टर खाडे सर आणि अन्य सर्व सहकारी डॉक्टर लोंढे मॅडम, पैठणकर मॅडम आणि कार्यक्रमाचे आयोजक पृथ्वी पुलाची प्रमुख भाग्यश्री, कीर्ती जी आता श्वेतांबरी जी या कार्यक्रमाचं संचालन करते आहे आणि पृथ्वी कुलाचे सर्व सदस्य आणि BEdचे आपण सर्व प्रिय विद्यार्थी. मला वाटतं माझा आवाज नीट पोचतो आहे तुमच्यापर्यंत. कार्यक्रमाची तयारी खूप सुंदर रीतीने तुम्ही केलेली आहे. कार्यक्रमाच्या स्लाइड्स वगैरे बघितल्या मी, पण ऐन वेळेला काहीतरी या नेटवर्कचे आणि काही तांत्रिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण तरीही तुमचा जो काही प्रयत्न आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते आणि आपण त्यांचा उल्लेख तसाच करतो. तर वर्षानुवर्ष म्हणूया किंवा युगानुयुग जे काही दलित, शोषित, पीडित आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे याचा जनतेसाठी आणि अर्थात सर्व भारतीयांसाठी त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, तर या कार्याचा वसा आपण आजचे विद्यार्थी आणि उद्याचे शिक्षक आणि उद्याचे सुज्ञ नागरिक म्हणून आपण जर घेतला, त्यांच्या एक एक गुणाचा जर आपण अंगीकार केला तरी सुद्धा हा समाज बदलायला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जे आहे ते कार्य यापुढेही न्यायला आपण खूप म्हणूया योग्य असू. हा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा. खरं तर आपण विभूती पूजा करण्यापेक्षाही या महापुरुषांचा जो काही जयंती आणि पुण्यतिथीचा उपक्रम साजरा करतो, तर त्यामधून आपण त्यांच्या गुणांचा, त्यांच्या लोकोत्तर कार्याचा आदर्श घेण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि आपण सर्व संवेदनशील विद्यार्थी आहात याची मला सतत जाणीव होत राहते. तुमच्यातल्या प्रत्येकामध्ये एक माणूस म्हणून आणि त्याचबरोबर एक सुज्ञ नागरिक म्हणून आणि त्याचबरोबर एक विवेकशील असा विद्यार्थी म्हणून सुद्धा तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत
त्या गुणांची चुणूक ही मला दिसतेय. आणि यामुळं खर तर आपलं कार्य किंवा आपली जबाबदारी असे दिन साजरे करताना या महापुरुषांच्या गुणांचं आपण अनुकरण करूया. अगदी त्यांचा वाचनाचा जो काही वाचनाची तळमळ, वाचनाची आवड आणि त्यातून त्यांनी जे काही उत्तमोत्तम कार्य केलं, तर हे कार्य जरी आपण अनुसरलं तर आपण स्वतःला त्याचबरोबर आपल्या समाजालाही बदलायला खूप काही प्रयत्नशील राहू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांचे एक एक गुण जे काही आहेत, तर ते गुण सुद्धा खूप आपल्याला चिंतन करायला लावणारे, त्याचबरोबर आदर्श नागरिक म्हणून किंवा आदर्श माणूस म्हणून ठरायला सुद्धा आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहेत. संविधानाची जी काही त्यांनी निर्मिती केली, तर या कार्यामध्ये देखील सातत्यपूर्ण असं कार्य त्यांनी दीर्घ काळ केलं. आणि या संविधानाच्या निर्मितीचं कार्य करत असताना एक प्रकारचं नेतृत्वही केलं. आणि हा संविधानाचा जो काही आदर्श आहे आपल्या भारतीयांपुढे ठेवताना देश विदेशातल्या अनेक संविधानांचाही त्यांनी अभ्यास केला. आणि त्यातील जे काही मूल्य आहेत, विचार आहेत, ते विचार दूरदृष्टीपणा आपल्या भारतीय समाजाचा जो काही समाजाची परंपरा आणि त्याचबरोबर जो काही अभ्यास आहे, तो अभ्यास करून किंवा भारतीय समाजातल्या जे काही समस्या आणि अडचणी आहेत, याही समोर ठेवून त्यांनी दूरदृष्टीने या सगळ्या मूल्यांचा आणि त्याचबरोबर विचारांचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासारख्या तत्वांचा देखील अंगीकार केला, की जो आपल्याला कोणत्याही युगामध्ये माणसाचे, कालच आपण मानवी मूल्यांचा जो काही नागरिकत्वाचा जो काही हक्क आहे, मानवतेचा हक्क, तर तो दिन आपण साजरा केला 10 डिसेंबरला. तर हे जे काही मूल्य आहेत, तर ही मूल्य प्रत्येक नागरिकाला आणि त्याचबरोबर म्हणूया की समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या घटकांपर्यंत त्याला त्याचे अधिकार देण्यासाठी आणि अधिकाराविषयी जागरूक राहण्याची देखील एक प्रकारे संविधानातून जी काही मांडणी केलेली आहे, तर ही मांडणी आपण पाहिली तर आपणही आपल्याला आपल्या हक्कांविषयी ज्या प्रकारे जागरूक राहतो, त्याच प्रकारे आपण आपल्या कर्तव्याविषयीही जागरूक राहायला हवं. आणि त्याचबरोबर तळागाळातल्या जनतेच्याही हक्कांसाठी आपणही ते हक्क त्याच्यापर्यंत पोहोचतील याचीही दक्षता सुज्ञाने घ्यायला हवी. तर म्हणजे आपण आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि इतरांवरही अन्याय होताना आपण पाहणार नाही, या प्रकारची देखील भूमिका आपल्याला घेता येईल. तर या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे म्हणजे चिरंतन असं आहे. आणि हे संविधान दीर्घकाळ भारतीय जनतेला, प्रजासत्ताकाला दिशा तर देणारच आहे, पण त्याबरोबरच प्रत्येकाने या आपल्या अधिकाराविषयी आणि कर्तव्याविषयी देखील जागरूक राहताना आपल्या हक्कांची जपणूक आणि त्याचबरोबर इतरांच्याही हक्कांची जपणूक करण्याचा आपण विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून जर प्रयत्न केला तर निश्चित भारत आणि हे कल्याणकारी राष्ट्र म्हणून जे घोषित केलेलं आहे ते प्रत्यक्षातही तसं होऊ शकेल आणि प्रत्येकाला त्याचे अधिकारही मिळतील, मानव म्हणून जगण्याचा हक्कही मिळेल. आणि प्रत्येक जण म्हणजे आपला जो काही मानव विकास निर्देशांक जो काही आहे, तर तो देखील आपल्याला प्रत्येकाचा विकास निर्देशांक हा उत्तम ठेवता येईल आणि मग समाज हा प्रगतीच्या दिशेने खरं तर जाऊ शकेल. तर या दृष्टीनं मला वाटते आपण सगळेजण दक्ष राहण्याचा प्रयत्न करू. आणि हेच जर केलं तर आजच्या या महामानवाची जी काही पुण्यतिथी आपण साजरी करतो आहोत, त्यालाच खरं तर अर्थ राहणार आहे. आणि खरे आपण त्यांच्या विचारांची पायी ठरण्याचा प्रयत्न करूया. मला वाटतंय एवढं जरी केलं आणि त्याचबरोबर आपण त्यांच्या विचारांचं आणि त्याचबरोबर त्यांच्या आदर्शांचंही अनुकरण करण्याचा प्रयत्न करूया. एवढं केलं तर निश्चितपणे मला वाटते आपली ही मानवंदना ठरेल अशा महापुरुषांसाठी. आणि एवढंच खरं तर हेही कार्य आपण एक
विद्यार्थी म्हणून आणि शिक्षक म्हणून देखील खूप काही मोलाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या या सगळ्या प्रयत्नाचं मी अभिनंदन करते, कौतुकही करते. आणि मला वाटतंय मी जे विचार मांडले यातला काही वस्तू आपण प्रत्येक जण अनुसरण करायला आणि त्याचबरोबर स्वीकारायलाही तयार असू, एवढंच मी आवाहन करते आणि माझे त्याला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. अशा या संदेशाबरोबर मी रेहाना पठाण मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला प्रदर्शन करावं. Thank you, Shwetamri ma'am. A very good morning to everyone. My name is Rihanna Pathan, roll number 37. No event can be successful without people who dedicate their resources and time to make sure everything is faultless. It is a privilege to have been asked to propose a vote of thanks on the event of Mahaparinirvan Diwas, which is a tribute to Dr. B.R. Ambedkar on his 65th death anniversary. I also wish to express my gratitude to our principal, Dr. Sudha Sarmakar ma'am, for providing encouragement and guidance to us all the time. I am very grateful to Dr. Nilima More ma'am for giving us an opportunity to organize the event and providing all guidance from time to time. I thank all my professors, Professor Bijli Darpe ma'am, Dr. Sunita Lode ma'am, Professor Sanjeevni Paithankar ma'am, and Dr. B.G. Khade sir for giving their valuable time and attending the event and making it successful. An event is an outcome of the group effort. I extend my big thanks to my principal members, Shwetamri Kirtikar ma'am for anchoring the event, Sonali Tirkar ma'am for welcoming everyone to the event, and Swarna Dandugule ma'am for explaining the purpose of the program. I thank Neetu Paul ma'am for her wonderful presentation, and also our principal head, Bhagyashri Jadhav ma'am, for giving us a brief note of Baba Saheb Ambedkar's work. I heartily thank Surendra Ozare sir, Ajay sir, and Vipul Dodi sir for preparing a wonderful timely invitation card and banner for the event. I thank all people who were directly or indirectly involved for making the event memorable. I immensely thank everyone present here for attending the event and making it successful. Thank you. Thank you, Rehana ma'am. A great man is different from an eminent one in that he is ready to be the servant of the event. या संदेशाबरोबर आजच्या ह्या कार्यक्रमाची मी सांगता करत आहे. तर आजचा हा कार्यक्रम येथे संपला असे मी जाहीर करते. श्वेतामरी मॅम, राष्ट्रगीत ऑर्डर द्या ना, मी प्ले करते. एक